विश्वगौरव विभूषित परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज आश्रम किल्ले गगनगड राजा भोज दुसरा राजा भोजच्या काळामध्ये ह्या कोल्हापूरच्या परिसरामध्ये 16 किल्ले बांधले गेले आणि त्याचा कालखंड 1200 साल होता. आणि यामध्ये हा गगनगड 1195 ते 1206 सालापर्यंत या गडाचं बांधकाम झालं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी 1657 साली हा गड ताब्यात घेतला आणि त्या ठिकाणी ताब्यात घेतल्यानंतर राजापूरला मिठाचं बंदर होतं आणि त्या बंदराचा कारभार पाहण्यासाठी देखरेखीचा गड म्हणून या ठिकाणी त्या गडाची नेमणूक झाली. आणि त्यावेळी गडाचे पूर्वीचं नाव हे गुप्तगड म्हणून होतं. वास्तवात सांगण्याची गोष्ट म्हणजे या ठिकाणी लोणारांचं वास्तव्य असल्यामुळे वरच्या बाजूला जो दर्गा दिसतोय ते गहिनीनाथांची समाधी, म्हणजे ज्या ठिकाणी वीट टेकली विठलाईचं स्थान जे निर्माण झालेलं आहे ते स्थान त्या ठिकाणी आहे. आणि मच्छिंद्रनाथांचं आणि गहिनीनाथांचं या ठिकाणी वास्तव्य होतं म्हणून या गडाला एक वैशिष्ट्य आहे आणि धार्मिक स्थळ आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा या गडावर कधी युद्धाचं कधी हे केलं नाही, फक्त अबाधित ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं. प्राचीन शिवकालीन या ठिकाणी शिवमंदिर आहे या ठिकाणी आणि त्याचं छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्मिती केलेली होती. आणि तदनंतर इंग्रजांच्या काळामध्ये या गडाची पडझड झाली आणि वयाच्या 8व्या वर्षी श्रीपादराव गणपतराव पाटीलकर नावाचे बालक हिमालयात गेल्यानंतर चित्रकूट पर्वतामधनं 12 वर्षे साधना केल्यानंतर चित्रानंद स्वामींनी त्यांना पुढची आज्ञा दिली की आता तुम्हाला जलतरण करण्याची गरज आहे. आणि चालत असताना दक्षिणमध्ये आलेल्या असताना राजाराम महाराजांनी त्यांना या गडावर घेऊन आले. राजाराम महाराजांनी सांगितले की तुमचं पुढचा कार्यकाल या गडावरून चालू. अंदाजे तारीख सांगतो, साल सांगतो की 1928 किंवा 1929च्या साली महाराज या ठिकाणी गडावर आले आणि तिथून हा गडाचा जीर्णोद्धार चालू झाला. हळूहळू भाविकांची ओढ वाढत गेली आणि डेव्हलपमेंट होत गेली. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर बांधला गेला तर गगनगड आला. त्याच्यानंतर हा गगनगड गगनाला भिडणारा गगनगड असल्यामुळे त्या श्रीपादराव गणपतराव पाटणकरांचे नाव गगनगिरी या नावाने समजलं गेलं आणि भविष्यात महाराजांना गगनगिरी महाराजांनी या नावाने सगळ्यांना प्रचलित झाले. आणि त्यानंतर लोकांना अनुभूती यायला लागली. अनुभूती आल्यानंतर गडाची वाटचाल जोरात होऊ लागली आणि आज तीच वाटचाल आपण लाखोच्या भाविकांना आपण बघत आहोत ही या भगवंताची किल्ली आहे. कारण 102 वर्ष महाराजांनी साधना करून त्या साधनेतून पवित्र केलेला हा गड आणि त्या गडावर होणारी दत्त जयंती महासोहळा हा येत्या 4 डिसेंबरला संपन्न होत आहे. महासोहळा जो संपन्न होतोय एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या उंच ठिकाणी ते त्याचीच एकमेव किल्ले असेल असं मी मान्य करतो. जय गणपती.